क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवसापासून आपण आपली जे बार्टीची एक्झाम झालेली होती त्याच्या आपण रिझल्टची वाट पाहत आहोत. पण आज 15 डिसेंबर रोजी बार्टी CET 2025चा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. आपण या व्हिडिओमध्ये त्याची सविस्तर माहिती पाहूया. कोणकोणते रिझल्ट डिक्लेअर झालेले आहेत आणि कोणते आणखी होणं बाकी आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपल्या स्लाईडवर की आज दिनांक 15/12/2025 रोजी UPSC बार्टीचं रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. तुम्ही गुगलवर जर बार्टी सर्च केलात आणि त्यानंतर तुम्ही नोटीस बोर्डमध्ये गेला तर तुम्हाला UPSCची PDF मिळणार. हे PDF तुम्ही पाहू शकता. बार्टीनं यावेळेस UPSC करिता 400 विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे. तर हे PDF तुम्हाला बार्टीच्या नोटीस बोर्डमध्ये मिळेल. त्यानंतर हे त्याची PDF आहे, तुम्ही पाहू शकता आपल्या स्लाईडवर. UPSC CET बार्टीची PDF आहे. त्यानंतर MPSC JMFCचा पण रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. हा पण नुकताच आता रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. याची पण PDF तुम्हाला बार्टीच्या साईटवर नोटीस बोर्डमध्ये मिळेल. त्यानंतर आपण पाहू शकता की SSCचा पण रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. तर तुम्ही हे पण PDF नोटीस बोर्डमध्ये तुम्हाला बार्टीच्या वेबसाईटवर मिळेल. त्यानंतर MPSC MES जे इंजिनिअरिंग सर्व्हिस असते, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस, त्याचा पण रिझल्ट बार्टीने डिक्लेअर केलेला आहे. इथे किती विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे? 25-26 करिता तर 150 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे बार्टी MES मध्ये. त्यानंतर आपण पाहू शकता MPSC गट ब गट क चा पण रिझल्ट आलेला आहे. आपण त्याला कंबाईन ग्रुप B आणि C असे म्हणतो. तर हा पण रिझल्ट बार्टीनं डिक्लेअर केलेला आहे. याची पण PDF तुम्हाला नोटीस बोर्डमध्ये मिळेल. त्यानंतर तुम्ही पाहू शकता MPSC राज्यसेवाचा पण रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. त्याची पण PDF तुम्हाला नोटीस बोर्डमध्ये मिळेल. ह्यावेळेस MPSC करिता किती विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे? तर 1000 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना पण PDF असेल पाहायची असेल त्यांनी गुगलवर बार्टी सर्च करा आणि बार्टीच्या नोटीस बोर्डमध्ये तुम्हाला या रिझल्टबद्दल PDF मिळेल. यात जे टेलिग्राम ग्रुप आहेत तिथे पण PDF सेंड केलेली आहे. त्या ग्रुपमध्ये पण बार्टीचा PDF मिळेल. तर आता जे रिझल्ट येण्याची सुरुवात केलेली आहे. आता नुकतेच हे रिझल्ट आलेले आहेत. त्यानंतर पोलीस भरतीचा पण रिझल्ट येईल बार्टीचा. त्यानंतर आता महाज्योती, सारथी, RT तसेच सारथी यांचे पण रिझल्ट तुम्हाला आता काही वेळात या 2 दिवसात एक दिवसाच्या आतच 1 ते 2 दिवसाच्या आतच तुम्हाला ते रिझल्ट या वेबसाईटवर मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप दिवसापासून वाट पाहत होतो की रिझल्ट केव्हा लागेल. पण फायनली आता 15 तारखेला रिझल्ट लागलेले आहेत आणि आता 1 बाय 1 सर्व रिझल्ट येतील. तर हा व्हिडिओ फक्त त्या विद्यार्थ्यांसाठी आहे की आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त रिझल्टबद्दल थोडीशी माहिती दिली. यानंतर आपल्या चॅनलवर फुल डिटेल ॲनालिसिस व्हिडिओ पण येणार आहे की कट ऑफ किती गेला, किती विद्यार्थ्यांची निवड झाली, आणखी कोणकोणते विद्यार्थ्यांचे पण होण्याचे चान्सेस आहेत. तर त्याबद्दल पण आपण माहिती पाहणार आहोत. तर आता नुकताच बार्टीचा रिझल्ट डिक्लेअर झाला. आता सर्व संस्थाचा रिझल्ट तुमच्यासमोर काही वेळेत या 1 दिवसाच्या आत तर येईलच. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जे पण विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली असेल त्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण की जे खूप सारे विद्यार्थी आहेत त्यांना माहीत नाही की रिझल्ट लागलेला आहे. तर ते आपला रिझल्ट वेबसाईटवर चेक करू शकतात. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.